जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मॅटर्निटी शूटच्यासाठी आणि डोहाळे जेवणासाठी माझे जे ज्वेलरीचा सेट लागलेला आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सर्वात आधी मी इयरिंग्स बनवून घेतले होते आणि इयरिंग्स घातले की इतका सुंदर लुक येऊन जातो ना की तुम्हाला काय सांगू। तर या लुकसाठी मी खूप सुंदर आणि पारंपरिक ज्वेलरी अशी निवडली आहे, यामुळे संपूर्ण लुक असा आकर्षक दिसत होता। तर हे बघा, माझे हे कानातले बनवून रेडी झालेले आहे, जे मी सुईने आणि एकदम व्यवस्थित धाग्याने एकदम छान आणि अशी छान लुक दिला होता। आता तुम्ही बघू शकता की मी त्याच्यासोबत दुसरे सुद्धा सेट रेडी केले होते। तर त्याच्यासाठी बघा, एक हार दिसतो आहे, कानातले, कमरपट्टा आणि एकदम व्यवस्थित असं सर्व काही व्यवस्थित ठेवून एकदम व्यवस्थित करून चुकलेली होती। आणि बघा, त्याच्याच बरोबर जे कानातले होते त्यांना चारही बाजूने पॅकिंग करून घेतलेलं होतं, ग्लूने चिपकवून घेतलेलं होतं। त्याच्यानंतर मी त्याला हुक लावायसाठी एक हुक तयार केला, कारण की कानामध्ये जाण्यासाठी इयरिंग्स जे असतात त्याला हुक गरजेचा असतो। तर हुक लावलेला आहे आणि छानपैकी त्याला सुई दोऱ्याने ओवून घेतलेला आहे। आता तिथं हुक सुद्धा लावता येतात जर लागलं तर अडकवायसाठी। तर छानपैकी असा आणि बांगड्या सुद्धा रेडी केल्या होत्या। यानंतर इयरिंग्स झाल्यानंतर बांगड्या, त्याच्यानंतर गळ्यातलं, हातातले सर्व काही व्यवस्थित। आणि बघा, त्याचं छान छान आणि सुंदर, मला तर इतका आनंद होत होता। मी पहिल्यांदा ही ज्वेलरी बनवली। असे तर मी नकली फ्लावरची भरपूर ज्वेलरी बनवलेली होती, पण मी ही पहिल्यांदा बनवली। तसंच मॅटर्निटी शूटसाठी तुम्हाला जर लागत असली ज्वेलरी तर नक्की मला ऑर्डर करा, कॉमेंट करा आणि नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या पूजा दीदीचा फायनल लुक बघायला विसरू नका। आणि इतका सुंदर आणि छान उठावदार असा लुक केलेला होता ना, सर्वांना मेकअप पण आवडला, ज्वेलरी सुद्धा आवडली आणि मी जे ब्लाऊज शिवलेलं होतं ते सुद्धा सर्वांना आवडलं। आणि माझ्या बहिणी तर म्हणतात, तू खूप सुंदर करते, पण तू स्वतःसाठी काहीच करत नाही। तर त्यांनी मला स्वतः माझी जी 5 नंबरची बहीण आहे तिने मला स्वतः साडी आणून दिली, कारण तिला माहिती होतं बहिणीचं काम म्हणजे आमच्या पूजा दीदीचं तामझाम इतकं असतं ना की तिला सगळं काही व्यवस्थितच पाहिजे असतं। तर मग काय, तिची साडी घेतली आणि घातली। इतकी सुंदर दिसत होती तिची साडी आणि मला परफेक्ट तिचं ब्लाऊज सुद्धा होऊन गेलेलं होतं। त्याच्यामुळे मी स्वतःचं टेन्शन घेतलंच नाही, कारण की आमच्या 5ही बहिणीचं असं आहे, आम्ही 5 बहिणी आहे, तर आमच्या 5ही बहिणीचं असं आहे ना की आम्ही स्वतःची काळजी कधी घेतच नाही। आणि आमची काळजी घेण्यासाठी आम्ही एकमेकांचं वरती डिपेंड असतो। ती माझी काळजी घेते, मी दुसरीची घेते, ती तिसरी तिची चौथीची घेते, असं म्हणजे आम्ही एकमेकांवरती इतके काही व्यवस्थित म्हणजे जीव लावून असतो ना 5ही बहिणी, खूपच। आणि घरच्या लोकांचं काहीही एक असो, पण आम्ही 5 बहिणी एकमेकांना खूप जीव लावून राहत असतो। आता बघा, आमच्या पूजा दीदीला अशी आणि तशीच ज्वेलरी पाहिजे होती, मी तिला तशीच्या तशी ज्वेलरी मी तिला बनवून दिली, ओके। आणि ती इतकी खुश होती ना, खूप खुश होती। थोड्याशामुळे नाराज झाली की तिला ज्यावेळेस तिचं डोहाळे जेवणाचा कार्यक्रमाला बोलवलं त्यावेळेस तिचा नख म्हणजे तिचं नेल एक्सटेन्शन वगैरे केलेलं नव्हतं। आणि मॅटर्निटी शूटचं जे आपलं शूट होतं त्यावेळेस जे झालं होतं तर त्यावेळेस केलेलं होतं, काही प्रॉब्लेम नाही झाला। पण मग कसं असतं की तिला सर्व काही व्यवस्थितच लागत असतं आणि ती एफर्ट पण करते तसं, कारण की ती खूप मेहनती आहे। आणि तिला आता माझं कसं आहे की मला बिलकुल कसंही असलं तरी मला आवडतं आणि मी धकवून घेते, पण तिचं तसं नाही आहे। तिचं सगळं मला परफेक्टच पाहिजे, मला असंच पाहिजे, असं असतं तिचं। आणि ती करते सुद्धा, ती मेहनती सुद्धा आहे, ती तसं करते सुद्धा, असं असतं। तर बघा, किती छान आणि व्यवस्थित असा लुक झालेला आहे आमच्या कानातल्यांचा। तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ऑर्डर द्यायला नक्की विसरू नका, ओके। आणि माझे खूप दिवस झाले मी लाईव्ह पण आलेली नाही आहे, शक्यतो आज नाही तर उद्या या 2 दिवसामध्ये लाईव्ह येण्याचा मी प्रयत्न नक्की करेल। आणि तुम्ही बघू शकता हाताचे जे कलिरे केले आहे त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता की मी कसे छानपैकी इतके सुंदर आणि छान
असे गोंडे तयार केलेले होते फुलांचे. आता ज्वेलरी झाली आहे रेडी. तर ब्लाऊजचा लुक तुम्ही बघू शकता, बॅक साईड, फ्रंट साईड आणि हे थोडं लूजच पाहिजे होतं आमच्या दीदीला, तर थोडं लूज शिवलेलं होतं. आणि तिचा लुक तुम्ही बघू शकता. मेकअप तर मॅट लुक झालेला आहे, एकदम छान आणि सोबर असा दिसणारा मेकअपचा लुक मी केलेला होता तिचा. आणि ट्रॅडिशनल पद्धतीने ज्वेलरीसुद्धा वेअर केलेली होती आणि साडीसुद्धा हिरव्या रंगाची डोहाळे जेवणाला साडी असते, तर मी तशीच्या तशी साडी तिला वेअर केलेली होती. आणि साडी नेसत असताना जर आपलं पोट पुढे येत असलं ना, तर वरचे जे 2 पदर असतात ते मोकळे, हलक्या हातानं मोकळे सोडून द्यायचे आणि साडी वेअर करून घ्यायची, पिनअप करून घ्यायचा. ओके. आणि बघा तुम्ही किती छान दिसत आहे. आता जो हार मी घातला ना, आमचा तन्मय इतका हसवत होता ना, तन्मय काय सांगतो, मम्मी हे कसं दिसत आहे इतकं, पूजा कशी काय, म्हणजे तो कधी तिला असं मावशी असं म्हणतच नाही. तो काय म्हणतो, पूजा मम्मी हे पूजा कसं काय आवरीन इतकं, असं म्हणत होता. आता तिनं दिवसभर ते सहन केलं अंगावरती सर्व. आणि छान कार्यक्रमसुद्धा छान झाला होता, तिला खूपच आवडला होता. आणि बाहेर रिक्षावाला सुद्धा वेट करत होता. आणि तसं मी घाईघाईमध्ये तिची ज्वेलरी टाकली, तिला पटापट करलं आणि तसंच्या तसं तिला बाहेर बोलवून तिच्या बाहेर जाता जाता व्हिडिओ केला. जाता जाता म्हणजे टाईमच नव्हता, रिक्षावाला बाहेरच वाट बघत होता, तर जाता जाता तिचा मी व्हिडिओ बनवला. आणि कमरपट्टा पण खूप छान झाला. त्याला खाली लटकनसुद्धा लावायचे होते, पण इतका संध्याकाळ होऊन गेली होती. सकाळी 11 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, 6 वाजेपर्यंत मी तो सेट रेडी केलेला होता. तर इतका म्हणजे कमर इतकी दुखून आली होती ना, अक्षरशः खूपच इतका त्रास झाला कमरेचा की विचारूच नका. कारण मी फर्स्ट टाईम केलेली होती आणि याच्या आधी मला अनुभव नव्हता, कशी करता, काय करता, तर बिलकुल खूपच अनुभव. आणि त्याच्यामध्ये मी हे जे कलिरे केले आहे ना खालचे, तर हे कलिरे मी विसरून गेली होती की तयार करायचे. मग पूजानंच मला आठवण दिली की ताई आपलं हे राहून गेलं, गुलाबाचे फुलं काय करशील तू, गुलाबाचे फुलं तर तू खूप आणून ठेवले. आणि आमच्या पूजा दीदीचा फायनल लुक तयार आहे. बाहेर रिक्षा वाट बघत होती, तर रिक्षाच्या साठी बाहेर जाता जाता तिचा व्हिडिओ घेतला, तुम्ही बघू शकता. आणि आमची पूजा दीदी कशी दिसत आहे नक्की कॉमेंट करा.